तर मित्रांनो आज पुन्हा एकदा गणपतीच्या बाप्पाचं दर्शन घ्यायला मी माझ्या मित्रासोबत मी त्याच्या मित्रमैत्रिणीसोबत आलेलो आहे. हे बघा पुन्हा एकदा आलेलो आहे आम्ही. बघूया आता चला कसं होतंय दर्शन. काय हॉर्न मारत बघतात सगळे. नंतर बोलतो. जय भैरी मित्रांनो, तुमच्यासाठी थेट आला कॅशेट. तर रामराम मंडळी. तर मित्रांनो आज मी चाललोय माझ्या मित्रासोबत बाहेर फिरायला, ते पण कोकण एक्सप्लोअर करायला. तर चला बघूया कसा होतो आजचा दिवस माझ्या मित्रांसोबत, आणि त्याचे पण पुण्यातले मित्र येत आहेत. तर चला जाऊया. सो मित्रांनो, काही गोष्टी आपल्या नशिबात नसतात. मी कालपासून विचार करतो सेकंड ब्लॉग काय टाकू, पण आज देवाच्या कृपेने माझा मित्र पुण्यात आलाय त्याच्या मित्रांना घेऊन, आणि मी पण जातोय त्यांच्यासोबत फिरायला. तर बघा काय सिक्वेन्स आहे. बिलीव्ह इन बाप्पा, लक्षात ठेवा कायम. मित्रांनो आम्ही एकदा आलेलो आहे. हे बघा परत मी गणपती वेळाला आलेलो आहे, आणि आज परत बाप्पाचं दर्शन घेणार आहे. चला. तर मित्रांनो बाप्पाच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा दर्शन करायला आलेलो आहे, आणि आज पुन्हा एकदा बाप्पाचं दर्शन होणार आहे. खूप मनाला बरं वाटतं ना एवढं काय सांग. मित्रांनो परवा याच रांगेत 7 रांगेत मी 1.5 तास काढला होता, आणि आज पूर्ण लाईन खाली आहे. पूर्ण लाईन खाली आहे. हे बघा पूर्ण आज लाईन खाली, आणि खूप मनाला एवढं बरं वाटतं ना की देवाची इच्छा म्हणतात ना, त्यातलाच हा प्रकार आहे की पूर्ण आपल्याला डायरेक्ट दर्शन मिळत आहे. आणि आज डायरेक्ट दर्शन. मित्रांनो फायनली पुन्हा एकदा परत बाप्पाच्या दर्शनासाठी आलेलो आहे. काय होत आहे लय गरम आहे भेंडी. कसं वाटतंय. मित्रांनो ऊन भरपूर आहे. हाल बघू शकता सगळ्यांचे दाखवतो. सगळेजण सावली शोधतात पण सावली भेटत नाही, आणि ऊन भरपूर आहे. बीच का ओपनिंग नाही. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मित्रांनो दर्शन वगैरे पूर्ण प्रॉपर झालेलं आहे. बरोबर सर्व आहे, आणि आता आम्ही चाललो आहे महाप्रसाद घ्यायला श्रींचा. चला पुन्हा एकदा. मित्रांनो फायनली आम्ही प्रसाद वगैरे घेऊन श्रींचा दर्शन वगैरे मस्त असं झालेलं आहे, आणि आता आम्ही चाललो आहे जयगडला. त्याच्या आधी आम्ही गणपतीच्या बाप्पाची प्रदक्षिणा घालणार आहे, आणि माझी इच्छा होती मागच्या वेळी आलो तेव्हा ती आता पूर्ण होणार आहे. तर जाऊया चला. तो मित्रांनो काही कारणास्तव प्रदक्षिणेला जाता नाही आलं, कारण प्रदक्षिणा खूपच लांब आहे असं समजलं, आणि ऊन पण इकडे भरपूर आहे, आणि गरमी पण खूप वाढलेली आहे. त्यामुळे आपण नेक्स्ट टाइम येणार आहोत ही इच्छा पूर्ण करायला. तर चला. गरमी पण भरपूर आहे, आणि आज गर्दी पण खूप आहे. तर मित्रांनो आमची प्रदक्षिणा तर काही झालेली नाही, पण आम्ही आता जयगडला चाललोय. आणि मग कुठे कराडेश्वरला. कराडेश्वर टेम्पलला चाललोय. वाटत नाही मला जयगड होईल असं आम्हाला वाटत नाही, कारण लेट झालं. संध्याकाळी वांगणी बीचला पण जायचं सनसेट बघायला. आपल्याला
सो मित्रांनो, आम्ही फायनली गणपतीपुळ्यावरनं निघालो होतो जयगडच्या कराटेश्वर मंदिरासाठी. आणि जाताना इकडे एक सुंदर असा बीच लागला आहे, म्हणजे उंडी बीच. आणि इथलं तुम्हाला लोकेशन दाखवतो, खूप भारी आहे, खूप भारी आहे. मस्त अशी सावली आहे, गाडी पार्क करायला जागा आहे आणि सुंदर असा समुद्राचा नजारा आहे. आणि ते पण स्वच्छ बीच आहे. बघू शकता केवढा सुंदर असा नजारा आहे. काही गर्दी नाही, पूर्ण सावली आहे आणि मस्त अशी शांत आहे. हेच तर कोकणातलं सुख आहे. गजानन तू आधीश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर. हे गजानन 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 हे गजानन. महाद्वारया नगरीचा तू महाद्वारया. सो मित्रांनो, फायनली आम्ही कराटेश्वर मंदिराच्या बाहेर येऊन पोहोचलो होतो आणि गणपती बाप्पाचं दर्शन आणि कराटेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही आता चाललोय खाली बीचचा व्ह्यू पाहायला. बघू शकता इथे खाली बीचचा व्ह्यू आहे. चला बघायला जाऊया. मित्रांनो, तुम्हाला मित्रांनो, हा नजारा बघण्यासारखा खूप भारी आहे. तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. पण कधी आला तर नक्की कराटेश्वर मंदिराला भेट द्या. जयगडला आलात तर नक्की या. इथं सावलीला शांततेत बसल्यावर कोकणाचा सुंदर असा समुद्राचा नजारा, नारळांची झाडं आणि ती शांतता खूप काही भारी आहे. बघण्यासाठी आहे. पाण्याच्या ज्या लाटा उठत आहेत त्या बघून एवढा आनंद व्हायला होता ना, त्या बोलूनच पाहिजे ना. तुम्हीच बघा ना. मस्त असं काकांचं थंडगार कोकम सरबत. नॉर्मल आहे. हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तू आधीश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर. सो मित्रांनो, हे तुम्ही कधी खाल्लंय की नाही माहीत नाही, पण ही इमलीचं आहे चॉकलेट. हे गावातल्या ठिकाणीच मिळतं. कधी आलात तर नक्की खाऊन बघा. नाही का? चला येतो, बाय बाय. मित्रांनो, पुन्हा एकदा आम्ही आलो आरे वारे. पाणीपुरी खाएंगे भाई. पाणी. मित्रांनो, आरेवारेला आलो होतो आणि आरेवारेचा असा सुंदर असा नजारा बीचचा भारी वाटतो. सो मित्रांनो, वाट काढत 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 आम्ही खाली चाललोय. वाट खडतर आहे, पण वाट काढत आम्ही चांगला व्ह्यू बघण्यासाठी जातोय. मित्रांनो, फायनली आपण आलेलो या पॉइंटला. या पॉइंटचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. तुला उठवणार, रात्री दमलास तर तुला उठवणार मी.